राज्य आपत्ती व्यवस्थापन बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर। पावसाळ्यापूर्वी आपत्ती विभागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। अजित पवार आणि गिरीश महाजन उपस्थित। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी वक्तव्य करणं बडगुजर यांना भोवलं, तर पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर यांच्या समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनरबाजी। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा आशयाची बॅनरबाजी। उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची शिक्षा हकालपट्टी असेल तर मान्य आहे। पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया। मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार। मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्यानं भाजप अधिक जागा घेणार, सूत्रांची माहिती। मिशन मुंबईसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत 9 तारखेला मेळाव्याचं आयोजन। राज्यातील नेत्यांसह केंद्रीय भाजपचे नेतेही मेळाव्याला हजर राहणार। भाजपचा कार्यकर्ता निवडणुकांसाठी तयारच असतो। भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। भाजप 24 तास संघटनात्मक गोष्टींचा विचार करतं, चव्हाणांचं वक्तव्य। पुणे महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार। पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाची तयारी सुरू। साईनाथ बाबर यांचं वक्तव्य। तर पुढील आठवड्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना बैठकीतील अहवाल राज ठाकरेंसमोर मांडला जाणार असल्याची माहिती। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियांना निमंत्रण। वडिलांना न्याय मिळाला पाहिजे अपेक्षेनं रायगडावर जाते वैभवी देशमुख हिची प्रतिक्रिया। तर लढण्याची ताकद मिळावी यासाठी रायगडावर नतमस्तक होणार, धनंजय देशमुखांचं विधान। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना 6 तारखेला शिवराज्याभिषेक मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात होणार, तर आम्ही 9 तारखेला तिथीनुसार रायगडावर राज्याभिषेक करणार, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। भरत गोगावलेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर जनतेची जाण असलेले खरे पालकमंत्री म्हणून भरत गोगावलेंचा उल्लेख। रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। मंत्री नितेश राणेंची गडचिरोली जिल्ह्याला भेट। अधिकाऱ्यांसोबत राणेंनी जिल्ह्याचा आढावा घेतला। जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुका महायुतीतूनच लढू, नितेश राणेंची प्रतिक्रिया। एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाणांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। बकरी ईदबाबत कायदा सुव्यवस्थेवर चर्चा। सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ईद साजरी करणार, वारिस पठाण यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेतले चंद्रहार पाटील सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। चंद्रहार पाटलांना काँग्रेसची वितुष्ट घेत लोकसभा निवडणुकीत सांगलीतून शिवसेनेनं दिलेली उमेदवारी। लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचं वितरण सुरू। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। धुळ्यात भाजपासह काँग्रेसला खिंडार। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, तर काँग्रेसचे माजी आमदार रामकृष्ण पाटीलही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। मनसेकडून आज खिळे मुक्त वृक्ष अभियान राबवलं जाणार। झाडांवर लावलेले खिळे, तारा आणि अन्य हानिकारक साहित्य हटवलं जाणार। नागरिकांनी उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन। सोलापुरात सासरच्या त्रासाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या। सासरच्याच लोकांनी हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन। मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचा महामार्ग तयार। MSRDC व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट। हवामान विभागाकडून अलर्ट जारी। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। बारामतीच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस। गेल्या 8 दिवसांपासून पावसाची उघडीप। इंदापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी। बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला। आमचूरला बुरशी लागत असल्यानं व्यापाऱ्यांच्या खरेदीस नकार। आमचूरला 70 ते 80 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडेकर यांचं निवेदन। कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई मंजूर करण्याची मागणी। धुळ्याच्या शिरपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काशीराम पावरांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप। उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी आणि गृहनिर्माण अभियंत्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार। जळगाव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटचं भाजपकडून स्वागत। महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये LHB कोचेस दाखल झाल्यानं भाजपकडून आनंदोत्सव। यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेसमधील प्रवास आरामदायक होणार।